आणि आज ठिकठिकाणी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। बजरंग दलाच्या वतीने तसंच विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कोल्हापूर आणि संभाजीनगरमध्ये बजरंग दल आक्रमक झालेला आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून बजरंग दल आक्रमक झालेला आहे। औरंगजेबाची कबर हटवून टाकावी अशी मागणी ही मोठ्या प्रमाणात केली जाते। आपण ही दृश्य बघतोय कोल्हापूर आणि संभाजीनगर या ठिकाणी बजरंग दलाच्या वतीने आक्रमक होत अशा पद्धतीने औरंगजेबाच्या फोटोची तोडफोड करण्यात आलेली आहे। खरं तर अनेक ठिकाणी पोलिसांनी मनाई केलेली आहे। अशा पद्धतीने आंदोलन करण्यास मात्र आपण बघतोय बजरंग दल जे आहे ते आक्रमक झालेलं आहे आणि प्रतिकात्मक स्वरूपामध्ये ही कबर तयार करण्यात आली होती। त्यामध्ये एक फोटोही ठेवण्यात आलेला होता औरंगजेबाचा आणि तो तिथे जाऊन तोडण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात कोल्हापुरातल्या बातमी संदर्भात विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल, नेमकी काय अधिक माहिती? खरं तर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या संख्येनं जमा होत हे आज आंदोलन केलं। औरंगजेबची कबर जी आहे ती हटवण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात होती। विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, विविध आणखी काही संघटना असतील त्या या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि विशेष म्हणजे एक औरंगजेब यांच्या कबरीचे एक प्रतिकात्मक प्रतिकृती देखील होती जी फोडण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र पोलिसांनी हा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडला। हे जे आंदोलन आहे ते कुठेतरी शांततेच्या वातावरणात करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। मात्र तरी देखील या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही जी निदर्शनं आहेत ती केली आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस देखील फौजफाटा देखील लावण्यात आलेला आहे। मात्र सध्या जर परिस्थिती पाहिली तर हे आंदोलन जे आहे ते सध्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही जी औरंगजेब याची कबर जी आहे ती काढण्यात यावी याविषयी मागणी देखील करण्यात येते। हा संपूर्ण जो परिसर जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर सध्या कुठेतरी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा कुठेतरी गर्दी पाहायला मिळते। मात्र पोलीस जे आहेत ते सतर्क आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न देखील करतायत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील कार्यरत आहेत। त्यामुळं कुठेतरी वातावरण जरी तणावाचं असलं तरी पोलीस देखील या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचं आवाहन देखील करतात। नक्कीच, मात्र एकीकडे आपण बघतोय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तर साधारण किती कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते? निवेदन देण्यात आलं होतं का? हॅलो विशाल, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? किती कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी निवेदन दिलेलं होतं का? साधारणतः 101 जे कार्यकर्ते जे होते या ठिकाणी जमलेले होते। जे कार्यकर्ते जे आहे काही कार्यकर्ते जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत होती। मात्र काही अंतरावरच काही कार्यकर्त्यांनी का टेम्पोमध्ये ही कबर जी आहे ती आणण्याचा प्रयत्न केला आणि ती त्याच्यावर एक फोटो देखील होता। हा फोटो लावून ही कबर जी आहे ती फोडण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी वेळीच यांना अडवलं आणि हे प्रकरण जे आहे ते कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न केला। सध्या जी आहे ती निदर्शनाची संपूर्ण वातावरण जे आहे ते कुठेतरी शांततेत असलं तरी पोलीस मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन देखील करतात। नक्कीच विशाल, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीने आंदोलनाला परवानगी दिली नव्हती, तर कोल्हापुरातली काय स्थिती आहे? या आंदोलनाला परवानगी होती का? कोल्हापुरात याबाबत त्यांनी निवेदन देखील दिलेलं होतं, आंदोलन देखील केलेलं आहे आणि हे आंदोलन सध्या शांत देखील करण्यात आलेलं आहे। सध्या जर पाहिलं तर पोलीस मात्र मोठा फौजफाटा आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्ते मात्र अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस देखील त्यांना आवाहन करतात शांतता राखण्याचं। हिंदुत्ववादी कार्यकर्ते जरी आता थोडीफार संख्या जरी कमी झाली असली तरी पोलीस मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांवर वाद ठेवून आहे। नक्कीच, आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत। एकीकडे अनेक गोष्टी समोर आल्या होत्या। खरं तर औरंगजेबाच्या कबरीसाठी केंद्र सरकारच्या वतीने किती खर्च केला जातोय त्याची ही आकडेवारी खरं तर समोर आलेली होती। अबू आझमी यांचं वक्तव्य जे आहे ते खरं तर मुळात चर्चेचा विषय राहिलं होतं आणि छावा चित्रपट पाहूनही अनेक जण आक्रमक झालेले होतेच आणि त्यात या वक्तव्यांची भर पडली। ही थेट दृश्य आपण बघतोय कोल्हापुरात कशा पद्धतीनं हे आंदोलन करण्यात आलं। विशाल, या संदर्भात पोलिसांना कल्पना होती का की अशा पद्धतीनं एक प्रतिकात्मक कबर इथे टेम्पोतनं घेऊन आलेले आहेत? पोलिसांना याबाबत कोणती माहिती नव्हती। ही अचानकपणे आणलेली कबर होती, कारण काही कार्यकर्ते जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत होती आणि तिथून साधारणतः 200 ते 300 मीटर अंतरावर एक टेम्पो अचानक आला आणि त्या टेम्पोच्या आजूबाजूला काही कार्यकर्ते जमले आणि या टेम्पोमध्ये काही कार्यकर्त्यांनी ती कबर आणलेली होती।
प्रतिकात्मक ती कबर फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हा प्रयत्न जो आहे तो हाणून पडला. सध्या जर परिस्थिती पहिली तर पुढची पोलिसांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. सगळे कार्यकर्ते देखील शांततेत राहिल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच. तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. ढाचे तयार करण्यात आले. अयोध्येमध्ये सुद्धा विवादित ढाचा हा तयार करण्यात आला होता आणि विवादित ढाचा हा कार सेवा करून पाडण्यात आला. त्यामुळे अशाच पद्धतीनं हा ढाचा सुद्धा जो आहे तो पाडण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेने सांगितलेलं आहे. त्यामुळे अयोध्येमध्ये कार सेवा जशी झाली तशीच कार सेवा ही कार सेवा महाराष्ट्रात केली जाईल आणि औरंगजेबाची कबर जी आहे ते सुद्धा उखडून समुद्रात फेकून दिली जाईल असा इशारा जो आहे तो इशारा विश्व हिंदू परिषदेने दिलेला आहे. त्यामुळे नागपुरात सुरू झालेलं हे आंदोलन हे आता महाराष्ट्रभर होणार आहे आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलानं हा जो इशारा दिला आहे की कार सेवा केली जाईल आणि कार सेवा करून औरंगजेबाचा विरोध केला जाईल आणि हा जो विरोध आहे हा कबर जी औरंगजेबाची ती औरंगजेबाची कबर ही फेकून दिला जाईल. त्यामुळे आता या ठिकाणी आंदोलन दिसतंय. गोविंद शेंडे बोलत आहेत आणि या ठिकाणी भाषण ते देत आहेत आणि या भाषणामधून त्यांची भूमिका जी आहे ती ते स्पष्ट करतायत. त्या ठिकाणी हे बॅनर दिसतंय. त्या बॅनरमध्ये लिहिण्यात आलेलं आहे या ठिकाणी कबर जी आहे ही कबर उकडून फेकली जाईल. गोविंद शेंडे या ठिकाणी बोलत आहेत आणि गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन नागपुरात केलं जात आहे आणि या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात जी आहे ही नागपुरातून झालेली आहे. या आंदोलनाचं यासाठी आहे की जो इशारा विश्व हिंदू परिषदेने दिलेला आहे कार सेवा केली जाईल आणि अयोध्येमध्ये ज्या पद्धतीनं विवादित ढाचा हा पाडून देण्यात आला तसाच हा ढाचा औरंगजेबाची कबरेचा ढाचा जो आहे हा सुद्धा पाडून दिला जाईल आणि हे आंदोलन करून कबर जी आहे ही फेकून दिली जाईल अरबी समुद्रामध्ये असं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. यासाठी गोविंद शेंडे आपल्यासोबत त्यांना विचारूया की त्यांची या संबंधात प्रतिक्रिया काय आहे. गोविंद शेंडे विश्व हिंदू परिषदेचे. शिवाजी महाराजांचा जन्मदिन आज फाल्गुन कृष्ण तृतीया सन 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे साम्राज्य आणि राष्ट्र उभं केलं. आजच्या शुभदिनी आज एक मोठं आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दल हातात घेत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती संभाजीनगरला जी औरंग्याची कबर आहे ती औरंग्याची कबर आम्हाला अजूनही खुणवतीये की त्यांनी जो अन्याय केलेला आहे हिंदू धर्मावर, हिंदूंचा द्वेष त्यांनी जे केलेला आहे, सोमनाथाचं मंदिर असो, काशीचं मंदिर असो, मथुरेचं मंदिर असो, ही सर्व मंदिरं त्यांनी पाडलेली आहेत. किंवा आपल्या महाराष्ट्राच्या त्र्यंबकेश्वर मंदिरावर हल्ला केलेला आहे. एवढंच करून तो थांबला नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे आता बलिदान मास चालू आहे. छत्रपती संभाजी महाराजांसाठी महिना या देशातला युवक उपास करतो या बलिदान मासानिमित्त, पाय चप्पल घालत नाही. अशा छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे तर बलिदान पण जे झालेलं आहे ते औरंग्यामुळे झालेलं आहे बलिदान. आणि आपल्याला माहिती आहे 40 दिवस आपले छत्रपती आपल्या मृत्यूशी झुंज देत होते. या जगात असा कुठलाच राजा होऊन गेला नाही की त्यांनी 40 दिवस तो बलिदान देत होता. आपले 40 दिवस आपले छत्रपती संभाजी महाराज बलिदान देत होते. आणि ज्याप्रमाणे आज समाजातून द्वेष आहे तर औरंग्याचा जे देश आहे 1689 साली जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं देहावसन झालं तेव्हापासून या भारतातल्या प्रत्येक नागरिकांमध्ये औरंगजेबाबद्दल द्वेष आहे. आणि आज तोच द्वेष आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत. हा तो द्वेष, हा प्रत्येक समाजाचा द्वेष, जनतेचा द्वेष आम्ही आज सगळं बाहेर काढतोय. आज समाजामध्ये चांगली जागृती निर्माण होतीये आणि आज आम्ही आवाहन करतोय महाराष्ट्र सरकारला की आजच्या दिनी आपण निर्णय घ्यावा. आज आम्ही महाराष्ट्रात सर्वदूर तहसील कार्यालयात असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात असो आम्ही निवेदन देत आहोत. हे निवेदन छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानासाठी सुद्धा निवेदन आहे आणि हे सगळं निवेदन जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्यावर ते पोहोचेल आणि त्यांनी जो निर्णय घ्यावा लवकरात लवकर ती कबर या महाराष्ट्रातूनच नाही छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा नाही या देशातूनच ती बाहेर काढावी. अन्यथा आपल्या सर्वांना माहिती आहे जर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने जर ठरवलं कार सेवा नक्की काय असती याचं वर्णन करायला मी आपल्याला आवश्यकता नाही. कार सेवा जर नको असेल तिथे तर महाराष्ट्र सरकारने ताबडतोब ती कबर काढून टाकावी एवढी आमची विनंती आहे. आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्रातनं संभाजीनगर कूच करू, कार सेवा करू. आवश्यकता पडली जर सरकारने याबाबत योग्य निर्णय नाही घेतला तर तो थडगा काढून समुद्रामध्ये फेकण्याचं काम
विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते करतील, पण त्याची वेळ आम्ही निश्चित करू, पुढच्या वेळेला निश्चित करू. आज संजय राऊतांनी टीका केली आहे, हिंदू तालिबानची टीका केली आहे सामनात. आता त्यांनी हिंदुत्व सोडून दिलं आहे. आता त्यांनी आपल्याला हिंदू म्हणू नाही आणि हिंदूंवर टीका करण्याचा आता त्यांना काही अधिकार राहिलेला नाही आहे. आता त्यांनी आपला धर्म बदलला आहे असं मला वाटते. आज या प्रदर्शन किया जा रहा है. सरकारकडून आमची अपेक्षा ही आहे की त्यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सरकारनीच तो थडगा तिथून बाहेर काढावा. हिंदी में जानना चाहेंगे आज जो आंदोलन किया जा रहा है. आज ये जो आंदोलन का शंखनाद यहाँ पर हुआ है, या औरंगजेब के विरोध कब्र वहां पर बना हुआ है, वो कब्र हमको चढ़ाता है. एक ऐसा व्यक्ति जिसने क्रूरता की हदें कर डाली है, वह हमको अब सहन नहीं, इसलिए हमने आज से हम इसके अंदर आगे बढ़ेंगे. और जैसे अन्यथा असं झालं नाही तर विश्व हिंदू परिषद संबंध हिंदू समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि ते रस्त्यावर एकदा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते उतरलेत तर आमचा इतिहास आहे, हिंदूंचा इतिहास आहे. जेव्हा हिंदू जागा होतो, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते जागे होतात, तर बाबरी ढाच्यासारखा कलंकित ढाचा सुद्धा आम्ही 1990ला आणि 92ला पाडून दाखवला. आणि आम्ही सरकारला विनंती करतो की अशी वेळ महाराष्ट्रातल्या कुठल्याही तरुणावर येऊ नये, महाराष्ट्रातल्या कुठल्या हिंदू समाजावर येऊ नये. आणि ती वेळ अगर येऊ द्यायची नसेल तर महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने याच्यावर उपाययोजना कराव्यात. लवकर लवकर ती कबर काढावी, अन्यथा आम्ही पुढील कालावधीत बजरंग दलाचे कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरकडे कूच करून खुलताबाद इथली ती कबर नाहीसे करणार, उद्ध्वस्त करणार, कार सेवा करणार. पोलीस प्रशासनाचं काम आहे. पोलीस प्रशासनाचं काम पोलीस प्रशासन करतंय. पोलीस प्रशासनाचं काम आम्ही त्यांना करू देतोय. कुठली बाधा आम्ही त्यांना घेत नाही. हा, आमच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना नोटिसा आल्यात, त्या आंदोलनाच्या नोटिसा येत असतात. आम्ही पोलिसांचं स्वागत करतो की पोलीस हमारे साथ आहेत. मी नितीन महाजन, बजरंग दलाचा या प्रांताचा प्रांत संयोजक म्हणून काम बघतो. माझ्याबरोबर आमचे प्रांताचे प्रांत मंत्री माननीय किशोरजी चव्हाण आहेत, प्रांताचे सहसंयोजक संदेशजी बेगडे आहेत, विभागाचे पूर्व विभागाचे मंत्री धनंजय गायकवाडजी आहेत. आणि परंतु काही जणांचं असं म्हणणं आहे की जर कबर हटवली तर मराठ्यांचा इतिहास पुसणार. छत्रपतींच्या इतिहासाचा पुरावा आहे औरंगजेबाची कबर, आणि ही जर नष्ट केली तर